नमस्कार मित्रांनो, मिशन खाकी या ऑनलाईन बॅच मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण जी मराठीची घटक आहे ती मराठीचे घटक एक एक घेत आहोत। त्यात आपला जो महत्त्वाचा घटक होता क्रियाविशेषण अव्यय, तर क्रियाविशेषण अव्यय हा जो घटक आहे तो आपण कालपासून क्रियाविशेषण अव्यय हा घटक बघतोय। आता यामध्ये क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय, तर क्रियाविशेषण म्हणजे काय, तर क्रियापदाबद्दल जी काही विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो, क्रियाविशेषण असं म्हणतो। आता क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय, तर क्रिया केव्हा कुठे कशी घडली याची माहिती जी देणारा शब्द असतो त्याला आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणतो। त्याचबरोबर बघा मित्रांनो, क्रियाविशेषण अव्ययाचे जे अर्थावरून दोन प्रकार पडतात, जो की पहिला अर्थावरून आणि दुसरा स्वरूपावरून। तर अर्थावरून पडणारे प्रकार कोणकोणते आहेत, तर आपण काल बघितले दोन प्रकार, जे की कालवाचक क्रियाविशेषण आणि स्थलवाचक क्रियाविशेषण हे दोन प्रकार बघितले। आणि तिसरा जो प्रकार आहे रीतिवाचक क्रियाविशेषण, तो रीतिवाचक क्रियाविशेषण आणि स्वरूपावरून पडणारे जे काही प्रकार आहेत क्रियाविशेषण अव्ययाचे, तर ते आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण घेऊया। बघा मित्रांनो, त्याआधी एक मराठा समाजाचं जे काही आपण बघितलंय की 12,538 पदासाठीची जी भरती प्रक्रिया आहे मित्रांनो, त्या भरती प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती मिळालेली आहे सध्या, आणि त्या स्थगितीमुळे या भरती प्रक्रिया होते किंवा नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे। परंतु ठाकरे सरकार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकतंच सांगितलंय की जरीही मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली असेल तरी सुद्धा ज्या त्यांच्या 13% रिक्त जागा आहेत, रिक्त जागेपैकी 13% ज्या जागा आहेत त्या राखीव ठेवल्या जातील, त्या ज्या आहेत त्या राखीव ठेवल्या जातील। आणि राखीव 13% जागा म्हणजे 12,538 मधून जवळपास 1600 ज्या जागा आहेत त्या रिक्त ठेवल्या जातील, आणि बाकीची जी भरती प्रक्रिया ती भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशा प्रकारचं आश्वासनही त्यांनी दिलंय। कारण नियमात जर बसत असेल तर ह्या 1600 जागा ते रिक्त ठेवणार आहेत। परंतु भरती प्रक्रिया 100% होणार आहे। कोरोनाच्या काळामध्ये बरेच आपले पोलीस बांधव जे आहेत ते मृत्युमुखी पडलेत, त्याचबरोबर 2 वर्षापासून भरती नाहीये आणि रिक्त पदाची जी संख्या ती खूप मोठी आहे। त्याचबरोबर आजच तुम्हाला मी एक व्हिडिओ दिला होता सकाळी आपल्या वायपी अकॅडमी चॅनलवरती, जो की 2382 जवळपास SRPFच्या रिक्त जागा आहे, आणि त्या ह्या 12,500 मध्ये सर्व जागा ज्या त्या भरल्या जाणार आहेत। त्याचं विश्लेषण दिलं होतं कोणत्या जिल्ह्यामध्ये SRPF शिपाईसाठी किती जागा आहेत ते सर्व आपण विश्लेषण असे दिलेलं आहे। बघा मित्रांनो, आता आपल्याला समोरचा जो घटक आहे हा घटक क्रियाविशेषण अव्यय तो बघूया। आपली जी बॅच आहे ती स्टार्ट झालेली आहे। नवीन कोणी उमेदवार असतील ज्यांना बॅच जॉईन करण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांनी आपले डेमो बघितलेलेच असेल की वायपी अकॅडमी युट्यूब चॅनलवरती अंकगणित असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी व्याकरण असेल आणि GK असेल। तर जे उमेदवार नवीन असतील आणि बॅच जॉईन करण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांनी संपर्क करायचा आहे। आपल्याला संपर्क क्रमांक या ठिकाणी 70 57 396 143 या नंबरवरती संपर्क करायचा आहे। बघा मित्रांनो, तर आपण क्रियाविशेषण अव्यय हा घटक बघतोय। आता या घटकामध्ये काय, तर आपण दोन प्रकार बघितले जे की अर्थावरून पडतात। पहिला प्रकार बघितला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि दुसरा प्रकार बघितला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय। आता तिसरा जो प्रकार आहे तो तिसरा प्रकार आपण या ठिकाणी बघूया। तिसरा जो प्रकार आहे तो कोणता आहे, तर तिसरा प्रकार आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय। कोणता आहे, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय। आता रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय, तर रीतिवाचक क्रियाविशेषण जे अव्यय मित्रांनो, तर वाक्यातील क्रिया कशी घडते, बरोबर आहे, वाक्यातील जी क्रिया आहे ती क्रिया कशी घडते किंवा क्रियेची जी रीत आहे ती रीत दाखवणारे जे शब्द येत असेल, वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा क्रियेची रीत दाखवली जात असेल त्याला आपण काय म्हणतो, कोणतं क्रियाविशेषण अव्यय म्हणतो, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय। आता यामध्ये रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे जे प्रकार आहे ते प्रकार या ठिकाणी दोन प्रकार पडतात, तीन प्रकार। एक आहे प्रकारदर्शक, पहिला प्रकारदर्शक, त्याचबरोबर प्रकारदर्शक, त्यानंतर दुसरा जो महत्वाचा प्रकार आहे तो आहे अनुकरणदर्शक, आणि तिसरा आहे निश्चयदर्शक। अनुकरणदर्शक आणि तिसरा आहे निश्चयदर्शक। आता या ठिकाणी हे तीन प्रकार पडतात कशाचे, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे। आता क्रियाविशेषण अव्ययाचे मुख्य दोन प्रकार पडतात, दोन अर्थावरून आणि स्वरूपावरून।
आता अर्थावरून किती प्रकार आहेत हे प्रकार बघतोय आपण. पहिला बघितला कालवाचक, दुसरा बघितला स्थलवाचक आणि तिसरा बघितला या ठिकाणी रीतिवाचक. आता रीतिवाचक बघतोय. रीतिवाचक म्हणजे काय, तर क्रिया कशी घडली याची रीत ज्या शब्दातून दाखवली जाते त्याला आपण काय म्हणतो, क्रियाविशेषण अव्यय. कोणतं, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता या ठिकाणी रीतिवाचकचे प्रकारदर्शक, अनुकरणदर्शक आणि निश्चयदर्शक. आता प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय जे आहे, जे की हळू, जलद अशा प्रकारचे जे काही शब्द आहे त्या शब्दाद्वारे हा जो घटक आहे म्हणजे हा जो क्रियाविशेषण आहे कोणता, प्रकारदर्शक, तो दाखवला जातो. आता यामध्ये उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण बघूया. तो जलद धावतो. तो जलद धावतो. आता यामध्ये बघा, तो जलद धावतो हे काय आहे या ठिकाणी, हे काय आहे, क्रियाविशेषण आहे. काय आहे, क्रियाविशेषण. धावण्याची क्रिया कशी आहे, त्याची धावण्याची पद्धत कशी आहे, जलद. बरोबर आहे, जलद आहे. म्हणजे हा जलद या ठिकाणी जो शब्द आहे तो कोणता आहे, प्रकारदर्शक आहे. त्यानंतर दुसरं जो उदाहरण आहे तो दुसरं उदाहरण घेऊया. पैसा पैसा फुकट गेला. यामध्ये हा जो शब्द आलेला आहे या ठिकाणी फुकट, बरोबर आहे, हा काय या ठिकाणी क्रियाविशेषण अव्यय, परंतु कोणता, प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय. म्हणजेच या ठिकाणी हा कोणता विशेषण अव्यय म्हणून आलेला आहे, तर जलद, फुकट हे जे शब्द आहेत ते प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणून आलेले आहे. यानंतर समोरचा जो घटक आहे दुसरा प्रकार आहे यातला, तो दुसरा प्रकार बघूया. अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय. आता अनुकरण दर्शक म्हणजे काय, आता एक प्रकारदर्शक आपण बघितलं त्यात जे शब्द आहे मित्रांनो, मुद्दाम, अपवाद, फुकट, व्यर्थ असे जर शब्द येत असतील तर ते कोणते असतात, ते असतात प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय. मुद्दाम, फुकट, पैसा, जलद अशा प्रकारचे जे शब्द आहे ते येतात प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय. यानंतर दुसरा जो महत्वाचा प्रकार आहे तो आहे अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय. आता अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय, तर शब्दाची यामध्ये पुनरावृत्ती होते. अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय, तर यामध्ये शब्दाची पुनरावृत्ती होते. पुनरावृत्ती होते म्हणजे काय, रिपीट होणे. काय, रिपीट होणे. आता अनुकरण दर्शक या ठिकाणी पुनरावृत्ती होते. त्यामध्ये बरीच शब्द आहे, त्यातले आपण काही उदाहरण घेऊया. चटकन, पटकन अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते कशामध्ये येतात, ते येतात अनुकरण दर्शक मध्ये. अनुकरण दर्शक मध्ये पुन्हा कोणकोणते, वटवट, खळखळ अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते येतात. आता उदाहरण बघूया. पाणी, याचे उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण, पाणी खळखळ वाहते. पाणी खळखळ वाहते. आता या ठिकाणी वाहण्याची क्रिया कशी आहे, पाणी कसं वाहत आहे, खळखळ वाहत आहे. म्हणजे त्या ठिकाणी क्रियाविशेषण असणार आहे कोणता, खळखळ. परंतु कोणतं क्रियाविशेषण आहे, तर खळखळ हा अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय. अनुकरण दर्शक म्हणजे काय, तर एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती होणे. हा जो शब्द आहे खळखळ, हा जो शब्द आहे खळ आणि खळ या शब्दाची या ठिकाणी दोन वेळा आलेला म्हणजे ज्याची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे पुनरावृत्ती जर होत असेल तर तो कोणता क्रियाविशेषण अव्यय असतं, अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय. एवढं लक्षात घ्या. आणखी यामधले दुसरे उदाहरण घेऊया आपण. तो पाणी किंवा पाऊस, पाऊस बदाबदा किंवा बदाबद पडत होता. आता यामध्ये बघा हे जे शब्द आलेला आहे या ठिकाणी बदाबद, हो काय आलेला आहे, कोणतं विशेषण आहे या ठिकाणी, क्रियाविशेषण कोणतं आहे, तर या ठिकाणी अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे. अनुकरण दर्शक एखाद्या शब्दाची जर पुनरावृत्ती होत असेल, जसं की तुम्हाला टेस्ट सिरीजच्या माध्यमातून जे आपण क्वेश्चन घेत असतो, अंशाभ्यस्त शब्द, पूर्ण अभ्यस्त शब्द. तर अंशाभ्यस्त आणि पूर्ण अभ्यस्त म्हणजे काय, एकच शब्द रिपीट जसा तसा पुन्हा रिपीट होणे अशा प्रकारचे जर शब्द येत असेल तर ते कोणत्या, त्याचं ते कोणतं क्रियाविशेषण अव्यय असतं, तर ते असतं अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय. जसं की पुन्हा आणखी झटकन, झटकन, पटकन अशा प्रकारचे जे शब्द आहे हे शब्द कशामध्ये येतात, हे शब्द येतात अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्ययामध्ये. आता जो समोरचा रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा तिसरा प्रकार आहे निश्चय दर्शक क्रियाविशेषण अव्यय. आता निश्चय दर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय, तर
निश्चिती किंवा मग खात्री देणारा एखादा शब्द असणे, निश्चितपणे सांगणे किंवा मग निश्चिती किंवा खात्री, निश्चिती किंवा खात्री देणारा जो वाक्यातील शब्द असेल त्याला काय म्हटलं जातं, तर तो त्या वाक्यामध्ये तो निश्चयदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणून येत असतो. आता त्याचं उदाहरण बघूया आपण. खचितच, उदाहरणार्थ खचितच तो खोटे बोलला. बरोबर आहे, खचितच तो खोटे बोलला. त्यानंतर दुसरं जे उदाहरण आहे ते बघूया. तो खरोखर आला. यानंतर पुन्हा एक उदाहरण घेऊया. खुशाल घरी जा. आता हे 3 वाक्य आहेत. आता ह्या 3 वाक्यामध्ये काय, खचितच हा जो शब्द आहे, ठीक आहे बघा, खचितच हा जो शब्द आहे तो खोटे बोलला, सॉरी खचितच तो खोटे बोलला. खचितच म्हणजे काय, खरोखरच तो खोटे बोलला. खरोखरच म्हणजे काय, आपल्याला या ठिकाणी खात्री आहे. काय, कशाची खात्री आहे, की तो खोटे बोलला याची आपल्याला या ठिकाणी खात्री आहे. म्हणजेच या ठिकाणी काय निश्चिती मिळालेली या शब्दापासून आपल्याला वाक्यामध्ये निश्चिती किंवा मग खात्री मिळाली. म्हणूनच हे कोणतं या ठिकाणी अव्यय आहे, तर निश्चयदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे. तो खरोखर आला. खरोखर हा जो शब्द आहे या ठिकाणी काय म्हणून आलाय, तर या ठिकाणी निश्चयदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणून आलाय. खरोखर म्हणजे आपल्याला निश्चिती मिळाली, खात्री मिळाली. एखाद्या शब्दावरून जर निश्चिती किंवा खात्री होत असेल तर ते कोणतं अव्यय असतं, तर तो असतो निश्चयदर्शक क्रियाविशेषण अव्यय. एवढं लक्षात आलं. आता दुसरा जो घटक आहे या ठिकाणी बघा, खुशाल घरी जा. खुशाल घरी जा म्हणजे बिंदास घरी जा तू. बरोबर आहे, म्हणजेच या ठिकाणी निश्चिती दाखवणारा हा शब्द आहे. आणि अशाच पद्धतीने खचितच, खरोखर, खुशाल अशा प्रकारचे जे काही शब्द आहेत, नक्की, नक्की पण म्हणतो आपण, तू नक्की ये, हा तू नक्की ये, अशा पद्धतीचे जे शब्द आहे, नक्की, यानंतर खचित अशा प्रकारचे जे शब्द आहे, खचित, नक्की, खरोखर, खुशाल अशा प्रकारचे जे शब्द आहे, हे शब्द जर येत असेल अव्यय म्हणून या ठिकाणी क्रियाविशेषण म्हणून, तर ते कोणते क्रियाविशेषण असतात, तर ते असतात निश्चयदर्शक क्रियाविशेषण अव्यय. आता एवढं लक्षात आलं. आता जो दुसरा घटक आहे तो दुसरा घटक बघूया आपण समोरचा. तिसरा प्रकार या ठिकाणी आपण बघितलाय, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय, क्रिया जी आहे ती क्रिया कशी घडली याची रीत दाखवली जाते. तर या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता समोरचा जो प्रकार आहे, चौथा प्रकार आपण बघूया. तिसरा आपण बघितलाय की रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता जो चौथा प्रकार आहे तो आहे परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. परिमाण, परिणाम नाही, परिमाण. परिमाण काय, परिमाण म्हणजे मोजणे, परिमाण दर्शक, सॉरी परिमाणवाचक, किंवाच मग त्याला आपण दुसरं काय नाव देतो, संख्यावाचक. आता संख्येमध्ये जे काही शब्द येतात, संख्या 1, 2, त्यानंतर जे काही आपले मोजण्याचे साधने, आपले थोडे, काही, पाऊण, अर्धा अशा प्रकारचे जे विशेषण येणार आहे या ठिकाणी क्रियाविशेषण, ते कोणत्या कशामध्ये येणार आहे, ते येणार आहे परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये. आता क्रियेविषयी संख्येची किंवा परिमाणाची भाषेत माहिती सांगणारा जो शब्द असतो, संख्येची किंवा परिमाणाची, या ठिकाणी त्या शब्दामध्येच आहे, संख्येची किंवा परिमाणाची माहिती सांगणारा जो शब्द असतो तो कोणता शब्द असतो वाक्यात, तर तो असतो क्रियाविशेषण अव्यय. परंतु कोणता, परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता याचं उदाहरण बघूया आपण. उदाहरणार्थ, तो भरपूर जेवला. तो भरपूर जेवला. आता वाक्यामध्ये भरपूर हा शब्द आलेला आहे, तर तो कशामध्ये येतो, परिमाणवाचकामध्ये येतो. बरोबर आहे. आता आणखी दुसरं एखादं उदाहरण बघूया. तो किंवा रमेश पहिला आला.
रमेशचा पहिला क्रमांक आला किंवा पहिला आला, म्हणजेच या ठिकाणी पहिला हा जो शब्द आहे, या ठिकाणी हा शब्द काय म्हणून आलाय, तर हा शब्द परिमाणवाचक क्रियाविशेषणव्य किंवा मग संख्यावाचक क्रियाविशेषणव्य, दोन्हीपैकी कोणते ऑप्शन असू शकतं. तर रमेश पहिला आला, आपण साखर वगैरे जी मोजतो ती कशामध्ये मोजतो, किलोग्रॅम मध्ये मोजतो, तेही यामध्येच येणार आहे. त्याचबरोबर थोडी, कमी, जास्त अशा प्रकारचे जे काही शब्द आहेत ते शब्द म्हणजे संख्यावाचक, यामध्ये परिमाणवाचक मध्ये काय काय येणार आहे, संख्यावाचक जे शब्द असतील 1, 2, 3 अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते सुद्धा यातच येणार आहे, पहिला, दुसरा. त्यानंतर अधिक्यवाचक म्हणजे खूप मोठं, अधिक, हे अशा प्रकारचे जे शब्द आहेत हे सुद्धा यातच येणार आहे. त्याचबरोबर श्रेणीवाचक जे की प्रथम असेल, द्वितीय असेल, तृतीय क्रमांक असेल, अशा प्रकारचे जे शब्द आहेत, रमेशचा पहिला क्रमांक आला, अशा पद्धतीने जे शब्द आहेत हे काय म्हणून आलेले, तर हे वाक्यामध्ये क्रियाविशेषणव्यय, परंतु कोणते, संख्यावाचक क्रियाविशेषणव्यय किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषणव्यय. एवढं लक्षात ठेवा. हे जे शब्द आहेत तुम्हाला मी सांगितले, भरपूर, पुरेशे, कमी, किंचित, थोडे अशा प्रकारचे शब्द यामध्ये येणार आहेत. कोणकोणते, कमी, किंचित, थोडे, भरपूर. बरोबर आहे. आपण परिमाणामध्ये ह्या संख्या मोजत असतो, बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी परिमाण किंवा संख्येमध्ये ज्या संख्या, जेवढ्याही संख्या येत असतील त्या संख्या काय, कोणतं विशेषण असतं, तर ते असतं परिमाणवाचक किंवा मग त्यालाच आपण दुसरं नाव म्हणतो संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. आता यानंतर जो महत्वाचा घटक आहे, चौथा प्रकार आपण बघितलाय. यानंतर जो समोरचा प्रकार आहे पाचवा अर्थावरून, तर तो पाचवा प्रकार आपण बघूया, प्रश्नार्थक क्रियाविशेषणव्यय. पाचवा कोणता प्रकार आहे, तर पाचवा आहे प्रश्नार्थक क्रियाविशेषणव्यय. आता प्रश्नार्थक क्रियाविशेषणव्यय म्हणजे काय, तर ज्या शब्दावरून असा बोध होत असेल किंवा एखादा प्रश्न विचारला जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो प्रश्नार्थक क्रियाविशेषणव्यय. आता यांचा जो वापर आहे तो वापर करून प्रश्न विचारण्यासाठी या क्रियाविशेषण अव्ययाचा वापर केला जातो, जे की प्रश्नार्थक असतात. आता प्रश्नार्थक कसे, तर या ठिकाणी कोणकोणते शब्द आहेत असे ज्या क्रियाविशेषणाद्वारे आपण प्रश्न विचारू शकतो, तर यामध्ये बघा, केव्हा, कोठे, कसे, केव्हा, कोठे, कसे, ना, बरोबर आहे ना. यानंतर अशा प्रकारचे जे शब्द आहेत, का, अशा प्रकारचे जे शब्द आहेत, या शब्दाद्वारे आपण प्रश्न विचारतो. म्हणजेच या ठिकाणी हे काय असणार आहे, प्रश्नार्थक क्रियाविशेषणव्यय. आता त्यावरती प्रश्न कशा पद्धतीने विचारतात ते बघूया. उदाहरणार्थ, तू मला पेन देशील का, बरोबर आहे. आता यामध्ये बघा, तू मला पेन देशील का. आता या ठिकाणी हा शब्दाला जर अंडरलाईन केलेली असेल आणि तुम्हाला विचारलं या ठिकाणी क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा, तर या ठिकाणी ऑप्शन असेल प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय, दुसरा असेल कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, तिसरा असेल जे की आपण प्रकार बघितल्यापैकी परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. तर आपलं उत्तर काय असायला पाहिजे, तर आपलं उत्तर असायला पाहिजे प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे या ठिकाणी तू मला पेन देशील का, आणि का हा शब्द जो आहे या ठिकाणी काय म्हणून आलेला आहे, तर या ठिकाणी तो प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय म्हणून या ठिकाणी वाक्यामध्ये तो आलेला आहे. आता यानंतर जो दुसरा घटक आहे, दुसरा या ठिकाणी दुसरं वाक्य बघूया आपण, एखादं उदाहरण घेऊया. केव्हा आलास तू, केव्हा आलास तू. आता यामध्ये प्रश्नार्थक वाक्य या ठिकाणी शब्द कोणता आहे, तर या ठिकाणी केव्हा हा जो शब्द आहे तो कोणता आहे, प्रश्नार्थक आहे. काय आहे, प्रश्नार्थक. आणि केव्हा आलास तू म्हणजेच या ठिकाणी तो विशेषण आहे, आणि या ठिकाणी क्रियाविशेषण आहे. आणि कोणता क्रियाविशेषण आहे, तर ते केव्हा हा जो शब्द आहे तो कोणता आहे, प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. कोणता शब्द म्हणून आलेला या ठिकाणी, प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. आता यानंतर दुसरं एखादं उदाहरण घेऊया.
कसे सांगू तुला, कसे सांगू तुला। आता यामध्ये बघा कसे हा जो शब्द आहे या ठिकाणी, हा शब्द क्रियाविशेषण अव्यय, परंतु कोणता तर कसे, या ठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी कसे हा या ठिकाणी आलेला आहे। सांगू तुला काही बोध होतो का नाही, कसे सांगू तुला, कसे सांगू तुला म्हणजे या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, तर या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला म्हणजेच हा प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय म्हणून या वाक्यामध्ये आलेला आहे। यानंतर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने प्रश्नार्थक वरती तुम्हाला प्रश्न आला तर अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि याला अंडरलाईन केलेलं असेल आणि तुम्हाला विचारतील की क्रियाविशेषण अव्ययाचा जो प्रकार आहे तो प्रकार ओळखा, त्यामध्ये बाकीचे ऑप्शन असेल आणि एक ऑप्शन प्रश्नार्थकचा असेल तर तुमचं उत्तर जे आहे ते प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असणं गरजेचं आहे। त्यानंतर समोरचा जो घटक आहे मित्रांनो 5 आपण याचे प्रकार बघितले, अर्थावरून पडणार आहे आणि 6वा जो प्रकार आहे तो 6वा प्रकार जो आहे तो 6वा प्रकार बघूया जो की निषेध दर्शक आहे। 6वा जो प्रकार आहे तो आहे या ठिकाणी निषेध दर्शक क्रियाविशेषण अव्यय। 6वा प्रकार निषेध दर्शक क्रियाविशेषण अव्यय। आता निषेध दर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय, आता निषेध म्हणजे काय तर या आपल्याला टायटलवरूनच लक्षात यायला पाहिजे की निषेध दर्शक म्हणजे काय तर न किंवा नाचा न किंवा ना या शब्दाने नकार देणे म्हणजेच निषेध दर्शक। आता आपण नकार देणे हा सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे, तर नकार दर्शविण्यासाठी या विशेषणाचा जो आहे तो वापर केला जातो। जर एखाद्या गोष्टीला आपल्याला नकार द्यायचा असेल तर या ठिकाणी निषेध दर्शक क्रियाविशेषण अव्ययाचा त्या ठिकाणी वापर केला जातो। आता नकार कशा पद्धतीने देतो उदाहरण बघूया। उदाहरणार्थ तू न आलेलं बरं, तू न आलेलं बरं। आता या वाक्यामध्ये बघा तू न आलेलं बरं आणि समोरचं वाक्य घेऊया, समोरचं जे वाक्य आहे समोरचं वाक्य घेऊया, त्याने खरे सांगितले तर ना, त्यानं खरं सांगितलं तर ना। आता बघा तू न आलेलं बरं किंवा मग त्याने खरं सांगितलं तर ना। आता या वाक्यामध्ये ना हा जो शब्द आहे ना बरोबर आहे आणि या ठिकाणी तू न आलेलं बरं हे जे शब्द आहे निषेध दर्शक कोणते शब्द आहे, जर वाक्यात न किंवा ना हे 2 शब्द येत असतील हा लक्षात ठेवा निषेध दर्शक, तर या ठिकाणी न आणि ना हे काय म्हणून आले तर हे निषेध दर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणून आले। तू न आलेलं बरं, न हे काय निषेध दर्शक क्रियाविशेषण अव्यय। त्यानंतर त्याने खरे सांगितले तर ना, आता ना हा जो शब्द आहे हा शब्द या ठिकाणी निषेध दर्शक क्रियाविशेषण अव्यय। निषेध दर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय तर न किंवा ना हे जे 2 शब्द आहे त्या 2 शब्दाचा वापर नकार किंवा निषेध दर्शवण्यासाठी होतो, तर या ठिकाणी त्याला काय म्हटलं जातं निषेध दर्शक क्रियाविशेषण अव्यय। बघा मित्रांनो अशा पद्धतीने जे 6 प्रकार आहेत क्रियाविशेषण अव्ययाचे अर्थावरून पडणारे 6 प्रकार, ते 6 प्रकार आपण बघितलेले आहेत। यामध्ये तुम्हाला शक्यतो सोपे प्रश्न विचारले जातात जसं की आपण या ठिकाणी बघितलंय तशा पद्धतीने। आता यामध्ये समोरचा जो घटक आहे महत्वाचा यातला दुसरा प्रकार तो आहे स्वरूपावरून पडणार आहे। आपण या ठिकाणी अर्थावरून पडणारा जो आहे तो अर्थावरून पडणारे सर्व प्रकार बघितले 6, जे की कालवाचक असेल, स्थलवाचक असेल, प्रश्नार्थक असेल, रीतिवाचक असेल, त्यानंतर आता जे बघितले अशा प्रकारचे 6 जे प्रकार आहेत अर्थावरून पडणारे ते 6 प्रकार आपण या ठिकाणी बघितलेले आहेत। आता दुसरा जो महत्वाचा घटक आहे तो आहे स्वरूपावरून पडणारे प्रकार। स्वरूपावरून पडणारे प्रकार, आता स्वरूपावरून किती प्रकार पडतात क्रियाविशेषण अव्ययाचे, तर स्वरूपावरून 3 प्रकार पडतात। 3 कोणकोणते पडतात तर सिद्ध क्रियाविशेषण अव्यय, दुसरा जो आहे तो साधित क्रियाविशेषण अव्यय आणि तिसरा आहे स्थानिक क्रियाविशेषण अव्यय। आता महत्वाचे कोणते आहेत 2 साधित आणि सिद्ध क्रियाविशेषण अव्यय। आता पहिला जो घटक आहे स्वरूपावरून तो आहे या ठिकाणी सिद्ध क्रियाविशेषण अव्यय। आता सिद्ध क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय तर बघा मित्रांनो मूळ जे शब्द आहे
त्या मूळ शब्दाला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय किंवा मग एखादा उपसर्ग आहे तो उपसर्ग न लावता जी क्रियाविशेषण अव्यय बनतात किंवा क्रियाविशेषण अव्यय असतात त्याला आपण सिद्ध क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो. आता एखाद्या याचं उदाहरण घेऊया किंवा मग ते शब्द घेऊया, तुम्हाला लगेच समजेल. सिद्ध क्रियाविशेषण अव्यय जे आहे, तर आपण सिद्ध क्रियाविशेषण अव्यय कोणकोणते आहे ते 2-4 उदाहरणं या ठिकाणी घेऊया. आज, हळू, लवकर, मागे, पुढे, हे जे वाक्यात स्पेशली येत असतील कोणत्याही शब्दाला जोडून न आलेले, तर त्याला काय म्हटलं जातं, सिद्ध क्रियाविशेषण अव्यय. आता उदाहरणार्थ बघूया याचं उदाहरण कशा पद्धतीने यामध्ये विचारले जातात. तर तो मागे गेला, तो मागे गेला. आता यामध्ये तो मागे गेला आणि त्यानंतर तो पुढे पळाला, तो मागे गेला, तो पुढे पळाला. आता यामध्ये मागे हा जो शब्द आहे तो काय म्हणून आलेला आहे, तो या ठिकाणी सिद्ध क्रियाविशेषण अव्यय म्हणून आलेला आहे. सिद्ध क्रियाविशेषण अव्यय का म्हणून आलेला आहे, तर सिद्ध क्रियाविशेषण अव्ययामध्ये मूळ जो शब्द असतो त्या मूळ शब्दाला प्रत्यय किंवा मग उपसर्ग, प्रत्यय किंवा उपसर्ग लागलेला नाही. म्हणजेच या ठिकाणी सिद्ध जे क्रियाविशेषण अव्यय असतात त्याला प्रत्यय किंवा मग उपसर्ग लागत नाही. मागे, पुढे, मागचा, पुढचा अशा पद्धतीने जे आहे चा, हवे असे जे प्रत्यय ते प्रत्यय या ठिकाणी लागत नाही. कशामध्ये लागत नाही, तर सिद्ध क्रियाविशेषण अव्ययामध्ये हे जे प्रत्यय आहे ते प्रत्यय यामध्ये लागत नाही. म्हणून हे जो हा शब्द जो आहे या ठिकाणी तो मागे गेला, त्यानंतर तो पुढे पळाला, हे जे 2 शब्द आहे पुढे मागे किंवा मग यावरही तो हळू चालतो, अशा प्रकारचे जे काही शब्द आहेत किंवा मग वाक्यात जे शब्द येत असतात ते कोणती अव्यय असतात या ठिकाणी, तर ती सिद्ध क्रियाविशेषण अव्यय असतात. सिद्ध का असतात, तर याला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नसतो किंवा उपसर्गही जोडलेला नसतो. त्यामुळे यांना आपण काय म्हणतो, तर यामुळे आपण यांना सिद्ध क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो. यानंतर समोरचा जो घटक आहे दुसरा, या ठिकाणी दुसरा घटक बघूया. याच्या समोरचा सिद्ध, त्यानंतर दुसरा जो आहे तो साधित. साधित क्रियाविशेषण अव्यय. आता साधित क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय, जर एखादं नाम असेल, विशेषण असेल, क्रियापद असेल, सर्वनाम असेल आणि शब्दयोगी अव्यय असेल, तर अशा शब्दयोगी अव्ययापासून तयार झालेलं जे क्रियाविशेषण अव्यय असतं त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो सिद्ध क्रियाविशेषण, साधित क्रियाविशेषण अव्यय. बरोबर आहे, साधित क्रियाविशेषण अव्यय. कशाला म्हणतो, एखादं नाम असेल, एखादा विशेषण असेल, क्रियापद असेल, अशा प्रकारचे जे शब्द आहे, सर्वनाम असेल किंवा शब्दयोगी अव्यय असेल, याच्यापासून जो तयार झालेला शब्द असतो किंवा वाक्यात जो विशेषण क्रियाविशेषण असतो त्याला आपण काय म्हणतो, साधित क्रियाविशेषण अव्यय. आता साधित क्रियाविशेषण अव्यय कोणकोणते आहे, तर नाम कोणतं आहे, रात्र, हे काय आहे, नाम आहे. रात्रपासून रात्री, हे काय झालं, क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय रात्री, क्रियाविशेषण अव्यय झालं साधित क्रियाविशेषण अव्यय. आता साधित मध्येही कोणतं झालं, हे नाम आहे. बरोबर आहे, रात्र काय आहे, नाम आहे. नाम पासून रात्री, हे काय झालं, साधित क्रियाविशेषण अव्यय. बरोबर आहे, साधित क्रियाविशेषण अव्यय. परंतु त्यातही नाम साधित क्रियाविशेषण अव्यय तयार झालं. कोणतं झालं, नाम साधित क्रियाविशेषण अव्यय. आता एखादं दुसरं घेऊया, सर्वनाम घेऊया. सर्वनाम. आता एखादं जर सर्वनाम घेतलं, तो, ती, ते, त्या अशा प्रकारचे जे सर्वनाम आहे आपल्याला माहिती आहे. आता तो हा सर्वनाम आहे, तो, ती, ते, त्या सर्वनाम घेऊया, त्या अनेक वचनी. तर यापासून त्यामुळे म्हणजे हे कोणतं विशेषण झालं या ठिकाणी, क्रियाविशेषण झालं, तर हे साधित क्रियाविशेषण झालं. कोणतं, साधित. आणि साधित मध्ये जर प्रकार विचारला तर सर्वनाम साधित क्रियाविशेषण. कोणतं, तर सर्वनाम साधित क्रियाविशेषण या ठिकाणी क्रियाविशेषण अव्यय म्हणून याला आपण ओळखतो. आता दुसरा जो महत्वाचा घटक आहे, तर विशेषण साधित. विशेषण, विशेषण पासून विशेषण साधित. विशेषण एखादं कोणतेही विशेषण घ्या जे की मोठ्याने, सर्व, एकत्र
हे जे शब्द आहे हे या ठिकाणी मोठापासून मोठ्याने म्हणजेच मोठा या शब्दाला प्रत्यय लागला या ठिकाणी म्हणजे साधित झालं आणि मोठ्याने हे काय झालं त्या ठिकाणी विशेषण साधित क्रिया विशेषण अव्यय अशाच पद्धतीने क्रियापदापासूनही बनतं. त्याचबरोबर जे काही शब्दयोगी अव्यय असतील त्या शब्दयोगी अव्ययापासूनही बनलं जातं त्याला आपण काय म्हणतो शब्दयोगी या ठिकाणी साधित क्रिया विशेषण अव्यय आपण त्याला म्हणत असतो. आता सिद्ध क्रिया विशेषण अव्यय आणि साधित क्रिया विशेषण अव्यय या दोघी मधला तुम्हाला जो फरक आहे तो फरक या ठिकाणी कळला असेल. त्यात उदाहरण बघूया आपण. तो साधित क्रिया विशेषण अव्ययाची जी उदाहरण आहे ती उदाहरण आपण या ठिकाणी बघतोय. तर तो रात्री आला आपण याच ठिकाणी आता बघितलंय तो रात्री आला. आता या ठिकाणी रात्र हे नाम आहे. काय आहे? रात्र हे नाम आहे आणि रात्र पासून त्याला प्रत्यय लागला रात्री बरोबर आहे नामाला प्रत्यय लागला आणि हे कोणतं विशेषण तयार झालं या ठिकाणी तर साधित विशेषण तयार झालं. साधित म्हणजे कोणतं नाम साधित विशेषण बरोबर आहे नाम साधित विशेषण. त्यानंतर दुसरं जे उदाहरण आहे ते दुसरं उदाहरण घेऊया. आज दररोज या ठिकाणी नाही तर बघा पाऊस दररोज पडतो. पाऊस दररोज पडतो. आता दररोज हा जो शब्द आहे या ठिकाणी हा काय आहे हा सामासिक शब्द आहे. जसं की पंचमुखी दररोज यथायोग्य अशा प्रकारचे शब्द असतात ते कोणते असतात ते असतात सामासिक शब्द. आता दररोज हा जो शब्द आहे याला प्रत्यय लागलेला या ठिकाणी म्हणून हे काय आहे या ठिकाणी साधित क्रिया विशेषण अव्यय साधित क्रिया विशेषण अव्यय. परंतु त्यातही जर उपप्रकार बघितला तर या ठिकाणी समास आहे तर समास घटित क्रिया विशेषण अव्यय. कोणता समास घटित क्रिया विशेषण अव्यय असणार आहे किंवा मग सामासिक क्रिया विशेषण अव्यय. बघा मित्रांनो अशा पद्धतीने जे अर्थावरून आणि स्वरूपावरून असे क्रिया विशेषण अव्ययाचे दोन प्रकार पडतात हे आपण बघितलेले आहे. जो की पहिला अर्थावरून आणि दुसरे आपण बघितले क्रियापदावरून. अर्थावरून 6 पडतात. 6 आपण बघितले कालवाचक स्थलवाचक प्रश्नार्थक रीतिवाचक त्यानंतर निषेधदर्शक अशा प्रकारचे जे 6 प्रकार होते ते 6 प्रकार आपण बघितले. यातही स्वरूपावरून जे महत्वाचे 2 प्रकार आहेत ते महत्वाचे 2 प्रकार बघितले सिद्ध आणि साधित. तर सिद्ध कशाला म्हटलं जातं तर मूळ शब्दाला प्रत्यय किंवा उपसर्ग लागलेला नसतो आणि साधित म्हणजे काय तर या ठिकाणी प्रत्यय नामाला असेल विशेषण असेल क्रियापद असेल किंवा मग समासिक शब्द असेल त्याला प्रत्यय लागलेला असतो. तर या ठिकाणी त्याला काय म्हटलं जातं त्याला म्हटलं जातं साधित क्रिया विशेषण अव्यय. बघा मित्रांनो अशा पद्धतीने क्रिया विशेषण अव्यय हा जो घटक आहे आपला हा घटक या ठिकाणी आपला संपलेला आहे. तर या ठिकाणी हा जो घटक आहे तो आपण समाप्त केलेला आहे. यावर काही उदाहरणे जी आहे ते उदाहरणाची प्रॅक्टिस करा. जे की तुमच्याकडे कोणते एखादं बुक असेल त्या बुकमध्ये किंवा एखाद्या पुस्तकामध्ये तुमची जी प्रॅक्टिस आहे ते प्रॅक्टिस सुरू ठेवा म्हणजे तुम्हाला हे जे घटक आहे ते समजण्यास सोपं जाईल. आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे समोरचा जो घटक आहे आपला तो आहे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्ययामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा सर्व गोष्टी आणि शब्दयोगी अव्यय हा जो घटक आहे तो खूप छान पद्धतीने आपण शिकूया. काही ट्रिक्स घेऊया त्यात म्हणजे तुम्हाला ते विसरता येणार नाही. बघा मित्रांनो अशा पद्धतीने जी काही आपली या ठिकाणी क्रिया विशेषण अव्यय हा घटक होता हा घटक आपला संपलेला आहे. जे उमेदवार नवीन असतील बॅच जॉईन करण्यासाठी इच्छुक असतील दररोजचे 4 लेक्चर तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे. 4 विषयाचे 3 ते 3.5 महिन्याचा आपला परिपूर्ण कोर्स आहे जो की मिशन खाकी 2020 ऑनलाईन बॅच YP अकॅडमी मार्फत आपण स्टार्ट केलेलं आहे. आशा करूया आजचं जे प्रकरण आहे ते समजलं असेल. पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळेला. तोपर्यंत जय हिंद.